हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर सकाळी वाजले होते 5. आम्ही पहाटे 4 वाजता सुटलेलो. अंघोळ वगैरे झाली. तुम्ही बोलाल पहाटे जाताय कुठे? तर आमचा जेजुरीचा प्लॅन ठरलेला, गेल्या महिन्यातच ठरलेला. शनिवार रविवारमध्ये जायचं होतं, पण काही ना काहीतरी मध्ये प्रॉब्लेम्स येत होते, मग आमचं राहून जात होतं. आता पण प्रॉब्लेम्सच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे माझा हात फ्रॅक्चर आहे. तर बरेच जणांनी मला मेसेज केला की ताई कशा पडलात, गाडीवरनं पडलात का? कारण मी गाडी शिकत होते, पण नाही, गाडी शिकून मी शिकली तर नाहीच आहे, पण माझा पाय घसरला म्हणून तेव्हा मी पडली. आणि माझं हे लहानपणीचं फ्रॅक्चर होतं, मी तिथेच फ्रॅक्चर झालेली आहे परत, त्याच्यामुळे थोडा इश्यू झाला. तरी पण का जात आहे जेजुरीला? पण जावं तर लागणारच ना, म्हणजे मला थोडे काम करायचं तिथे जाऊन, मला देवाला जायचं आहे, म्हणून मला असं मनात आलं, तर म्हटलं चला जाऊया. म्हणून फटाफट चाय बिस्किट खाऊन घेतले. प्रवासाचा त्रास तर मला पण होतो, कारण मला गाडी लागते. आम्ही 4 व्हीलरनी जाणार होतो, तरी पण थोडंसं खाल्लं, कारण रिकामा पोटी जाऊ नये म्हणून. मानसीचं पहिलंच जेजुरी, म्हणजे मानसी पुण्याचीच आहे, ती जेजुरी जायची, पण जोड्याने पहिल्यांदा जात आहेत. आणि शिवम माझा बघा इथे सकाळी उठलेला म्हणून झोपा काढतोय. ठीक आहे, निघालो. आणि निघायच्या टायमाला इतका जोरात पाऊस आला, बाप भरपूर पाऊस आला. काय करणार, निघावं तर लागणारच, म्हणून मस्तपैकी पावसाचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो जेजुरीला जायला. मी, मानसी, दीर, मिस्टर, सासूबाई, शिवम आणि मानसीचे काका मामा जे आहेत त्यांची गाडी होती, त्यांच्या गाडीने आम्ही जाणार होतो. असं ते आमच्याबरोबर आले होते. तसं करता करता आमचा प्रवास सुरू झाला आणि मस्तपैकी पावसाचं वातावरण घेऊन आम्ही निघालो. मला हात खूप दुखत होता, कारण गाडी हलत होती म्हणून. आणि इथे जो बोगदा होता, तिथे जी लाईटिंग होती ना, खूप छान वाटत होतं. जेव्हा त्या बोगद्यात शिरलो ना, तर एकदम मस्त वाटत होतं, असं की जणू की संध्याकाळच झालेली आहे. आणि जो हा लोणावळ्याचा जो हे केलं आहे, काम केलं आहे त्यांनी, एक नंबर. असं वाटतं बाहेरच्या देशातच आलो आहे असं वाटत होतं. तिथल्या जागी गेल्याच्या नंतर थोडंसं नाश्त्याला थांबवलेली गाडी, कारण असं कुठे जाणार ना, म्हणूनच नाश्त्यावर थांबवलेली. नाश्ता वगैरे केला, थोडंसं पेट्रोल भरलं आणि आम्ही परत निघालो. थोडा वेळ गाडी थांबलेली तर बरं वाटलं, कारण मला थोडं गरगरत होतं, म्हणून मी बाहेर निघालेली. तिथे जाऊन ना थोडंसं जेजुरीच्या इथे सासूची मैत्रीण आहे, तिथे आम्ही थांबणार होतो थोडा वेळ फ्रेशसाठी. तर तिथे गेलेला आणि खूप छान घर होतं. त्यांची थोडीशी नात होती. शिवम माझा खेळत होता त्यांच्यासोबत, शिवम त्यांच्यासोबत खेळत होता थोडा वेळ. आणि फ्रेश वगैरे झालो वगैरे, आणि त्यांनी मस्तपैकी नाश्ता केलेला आमच्यासाठी, शिरा केलेला, खूप छान होता पुणेरी पद्धतीचा शिरा. आणि खास बात म्हणजे त्यांच्याच खिडकीतून पूर्ण जेजुरीचं गड दिसत होतं, बघू शकता तुम्ही. मला खूप छान वाटलं, आणि माझं फर्स्ट टाईम होतं जाणं तिथे, म्हणून मी खूप एक्साइटमेंट होती तिथे जायला, देवाचं दर्शन घ्यायला. आणि हे जेजुरीचं गड. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्या मिस्टरांची स्पाईन सर्जरी झाली आहे, म्हणूनच त्यांना नेणार कसं, आणि खास मी त्यांच्यासाठीच गेली होती तिथे. मग तिथे असं समजलं की तिथे जे डोली असते, त्या डोलीनी वरती नेऊन ते लोक खाली आणून परत सोडतात. तर ते गेले, मी पण त्यांच्या मागोमाग गेली. मस्त थोडंसं थांबलं तर एकदम छान प्रकारे आम्हाला व्ह्यू दिसला. खूप मस्त वाटत होतं, एवढा उंचावरून मी खालचं बघत होती. मस्त वाटलं एकदम. तर माझा प्रवास असं हळूहळू पुढे चालला आणि मी फायनली वरती गडाच्या इथे दर्शन वगैरे झालं आमचं मस्तपैकी. आणि आम्ही जे तळी असतं तिथे, तळी म्हणजे जे साकडं घालतात, नवरा बायको नवीन होते. उंचं आणि मानसीचं नवीनच लग्न झालं होतं, म्हणून शिवम माझा कसा बसला आहे, सासू. आणि एक म्हणजे माझ्या मिस्टरांना आधीच त्या लोकांनी खाली नेऊन सोडले, आणि खरंच माझा खंडोबा भेटायला आलेला. हा जो कुत्रा आहे तो खूप म्हणजे खूप हुशार होता तिथे, मी तुम्हाला नाही सांगू शकत, जणू काही देवच आहे तो. म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला कळत होत्या. असं आमचं पूर्ण दर्शन झालं. आणि माझ्या मिस्टरांबरोबर माझा एकही फोटो नाही काढला, कारण त्यांना जसं डोलीमधून नेलं तसंच तिथे जाऊन रिटर्न सोडलं. थोडासा घरात प्रसाद वगैरे नेला आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला गेलो. हे आहे पुण्यातलं मानसीचं स्टॉल आहे, म्हणजे तिचा फळांचा बिझनेस आहे. तिथे आम्ही थोडा वेळ गेलेलो, आणि त्यांनी तिथे बोलवलेलं आम्हाला म्हणून. आणि ते शिवम बघा सगळा कंटाळा आला त्यांनी मला गाडीमध्ये. त्याला लहानपणीपासून काहीच त्याचा त्रास नाही, पण जसं जसं मोठा होला तसं लय त्रास द्यायला लागला तो. असं इथे झोपलेलं आहे बाटी, आणि मी बस. आणि एकाचा फोन आलेला की ठाण्याला खूप मोठा पाऊस पडतो आहे, आणि इथे पाऊस नव्हताच, थोडाफारच होता. आणि जसं जसं दिव्यामध्ये घुसलो तसं इतका मोठा पाऊस, आणि बापरे इतकी ट्रॅफिक. आम्हाला जवळजवळ 1 तास तिकडेच गेला. आणि माझा हात खूप दुखत होता. इथे सगळे झोपलेले, शिवम, सासूबाई,
दीर वगैरे सगळे झोपून गेलेले, मी एकटीच. फायनली आम्ही 9 वाजता पोचलो, म्हणजे जवळजवळ अर्धा 1 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. असा होता माझा आजचा डे. बाय बाय.